देशातील 58 इंजिनिअरिंग महाविद्यालयांना कुलूप का लागलं? नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. जर तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल किंवा या वर्षी प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बातमी आहे. कारण देशभरातील तब्बल 58 इंजिनिअरिंग आणि तंत्रशिक्षण महाविद्यालय म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजेस हे बंद करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घेतलाय. धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालय बंद होण्याच्या या यादीमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोघेही अव्वल स्थानी आहेत. मात्र इथे आधीपासूनच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याची मुभा दिली जाणार आहे. मात्र ही महाविद्यालय बंद करण्याची वेळ नेमकी का आली तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सरकारी आकडेवारीनुसार महाविद्यालय बंद पडण्याच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्य आघाडीवर आहेत. या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक इंजिनिअरिंगची कॉलेज आहेत. दोन्ही राज्यात 12 कॉलेज बंद पडली आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. येथील 8 महाविद्यालये ही बंद पडली आहेत, तर पंजाब आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी 4 महाविद्यालये बंद झाली आहेत. यासह राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 3, तसेच गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येक 2 संस्था या बंद करण्यात आल्या. हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि ओडिशामध्येही प्रत्येकी 1 महाविद्यालय बंद करण्यात आले. बंद पडलेल्या 58 संस्थांपैकी 3 संस्थांना सरकारी अनुदान मिळालेलं होतं, तर उर्वरित सर्व खासगी महाविद्यालय आहेत. AICTE ही देशातील तंत्रशिक्षणासाठीची राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत सर्वोच्च सल्लागार संस्था आणि नियामक मंडळ म्हणून काम बघते. ही संस्था अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन या क्षेत्रातील औषध निर्मिती या कार्यक्रमांवर देखरेख ठेवते. तसेच या क्षेत्रातील गुणवत्तेची हमी, मानकांचे पालन होते किंवा नाही हे सुनिश्चित करण्याचं काम सुद्धा तीच संस्था करते. आता ही महाविद्यालय नेमकी का बंद पडली आहेत, त्याची कारणं काय आहेत ते सुद्धा पाहूयात. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते ही महाविद्यालय बंद करण्यामागे अनेक प्रमुख कारण आहेत. यातलं प्रमुख कारण आहे गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचं प्रमाण हे कमी असणं. तसेच अनेक संस्थांमध्ये पात्र प्राध्यापक नव्हते. अनेक महाविद्यालय नियमानुसार पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा उभारण्यामध्ये अपयशी ठरल्या होत्या, ज्यामुळे नियामक प्राधिकरणाला हे कठोर पाऊल उचलावं लागले. आता जे कॉलेजेस बंद पडलेले आहेत त्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार? आता या महाविद्यालयांमध्ये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं काय होईल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. यावर AICTE ने स्पष्ट केलंय की प्रोग्रेसिव्ह क्लोजर म्हणजेच टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या योजनेअंतर्गत या संस्था बंद केल्या जात आहेत. याचा अर्थ म्हणजे ही महाविद्यालये आता प्रथम वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या किंवा अंतिम वर्षामध्ये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. ते त्याच महाविद्यालयात आपली पदवी पूर्ण करू शकतील. मित्रांनो, जर एखादं महाविद्यालय पूर्णपणे बंद झालं तर तिथल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर केलं जातं. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना महाविद्यालयाचं स्टेटस तपासून घेणं गरजेचं झालंय. तुम्हाला या बंद पडलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.